मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ता वाजले 5:30 आणि मी आता निघालो आहे सोलो राईडसाठी. डेम राईड लद्दाख. ते बऱ्याच वर्षापासून मी बघितलेली. तर मी सोलो निघणार आहे आणि पहिलं डे 1चं आपलं डेस्टिनेशन असेल रतलाम किंवा इंदर. या दोघांमध्ये जे पॉसिबल होईल ते करणार आहे. तर सगळ्यात पहिले लाईट खूपच कमी आहे, लवकर निघूयात. तर मी 6 वाजेला निघालो होतो. आत्ता वाजले 8 आणि आपण 1.5 ते 2 तासात 45 किलोमीटर कवर केलं आहे फक्त. कारण की चाकणला बरीच ट्रॅफिक लागली आणि जे बाकीचं मी रेकॉर्ड केलं ते माईकच्या प्रॉब्लेममुळे रेकॉर्ड नाही झालं. तर फायनली ड्रीम राईड लेह लद्दाखची राईड स्टार्ट केली. सोलो राईड करतो आहे मी ऑल द वे फ्रॉम पुणे टू लद्दाख. तर आजचा आपला पहिला डेस्टिनेशन असेल रतलाम किंवा इंदोरमध्ये. म्हणजे जेवढी राईड होईल, जेवढं पॉसिबल आहे माझ्याकडनं तेवढं मी करेल. कारण की ज्या पहिला दिवस आहे, काय खूप खेचणार पण नाही बाईकला. कारण की काल जवळपास रात्रभर जाग होतं. 2 वाजेला झोपलो आणि 4ला उठलो, आवरलं वगैरे. पॅकिंगलाच बराच वेळ गेला. पॅकिंग करत होतो मी. पॅकिंगला हाफ एन आवर गेला आणि 6ला मी निघालो. पण चाकणची ट्रॅफिक एक्सपेक्टेड होतीच, ती ट्रॅफिक लागली त्यामुळे तिथं जास्त वेळ गेला. तिथं बराच वेळ गेला आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे. अजून थोडा जोरात पाऊस सुरू झाला तर मग कॅमेरा बंद करावा लागेल. तर इथून रतलाम दाखवतं आहे 650 किलोमीटर आणि त्याला 11 तास दाखवतं आहे. म्हणजे इव्हिनिंगचे 7 वाजेपर्यंत 7-7:30पर्यंत पोहोचेल असं म्हणतं आहे. तर बघू, जितकं होईल तितकं कवर करेल. जिथं वाटलं की बस आता इथं आपण तिथं थांबून घेऊ. कारण की मला जास्त फर्स्ट डेमध्ये जास्त लोड कधी द्यायचा नाही आहे. कारण की अजून जर्नी बरीच मोठी आहे आपली. आणि पाऊस आज एक्सपेक्टेड नव्हता पण आला आहे. बघूया काय होतं. इथून पुढे पूर्ण पाऊस दिसतोय. सो ड्रीम राईड लद्दाख करतोय मी. एक्साइटमेंट बी तेवढीच आहे आणि नर्वस तरी आता तेवढाच आहे. कारण की ही राईड सोलो असणार आहे, सोबत कोणीच नाही. त्यामुळे खूप नर्वस आहे. कारण की आत्तापर्यंत एवढं लॉंग टूर नाही केलं. एक 10 ते 15 दिवसाची टूर होती. मी छोट्या राईड केल्या आहेत 2-3 दिवसाच्या. एवढी लॉंग राईड कधीच केली नाही. बऱ्याच दिवसांचं प्लॅनिंग, बऱ्याच वर्षांपासूनचं प्लॅनिंग केला होता की एक दिवस लेह लद्दाख जाईल. आणि हे प्रिपरेशन बऱ्याच दिवसापासून चालू, वर्षापासून. ही बाईक लास्ट इयरला बाईक घेतली होती मी. तर बाईक घेण्याच्या मागचं कारणच हे होतं की बाईकला घेऊन लद्दाख जाईल, ते पण पुण्याहून. आत्ता वाजले 9:30 आणि जवळपास आपण कवर केलं 130 किलोमीटर. ॲव्हरेज स्पीड 48चा ॲव्हरेज स्पीड दाखवत आहे. गोप्रो मगापासून लावला नाही कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि टाईम खूप जातो. मग गोप्रो लावा, काढा, परत थांबा, परत. पुणे टू आळे फाटा जवळपास कंटिन्यू पाऊस होता. आळे फाटापासून पुढे अजून तरी नाही आहे काही. असंच वेदर राहिलं तर डिस्टन्स लवकर कवर होईल. तर एक टी ब्रेकची गरज आहे. टी ब्रेक घेऊया आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट मे बी नाशिक
आत्ता जस्ट संगमनेर क्रॉस केले. आत्ता झाले 9:50. सबन मला वाटतं ठीकठाक स्पीडने चाललो आहे आणि इथून रतलाम दाखवतो आहे 9 तास 28 मिनटं, म्हणजे 500 किलोमीटर आणि 7:20 मिनटं. मला वाटतं रतलामच्या अगोदर धीर येतं. धीरला मे बी आपण थांबू शकतो. लेट्स सी व्हॉट हॅपन. हॅलो, आत्ता जस्ट संगमनेरला पोहोचलो आहे. जवळपास 170 किलोमीटर झालं आहे. 50 किलोमीटर नॉनस्टॉप, 100-125 किलोमीटर गेले. 10 मिनटाचा टी ब्रेक घेऊन आपण आता म्हणजे मी लगेच निघणार आहे. नेक्स्ट प्रोबॅबली नाशिकला थांबेल किंवा नाशिक सोडून पुढे बघूया. तर आत्ता आपण आलो आहे नाशिकला, द्वारका. इथून सर्कलवर राईट घ्यायचं आपल्याला. राईट हा सरळ धुळे, शिरपूर, इंदोर या साईडला जातो. इंदोर मला वाटतंय की इंदोरचा प्लॅन करा. लेट्स सी. तर हा आपल्याला सेंधवा घाटला लागलो आहे. सेंधवा घाटच्या अगोदर बाईक अचानक पॉवर ड्रॉप असं फील झाला. आय डोंट नो काय एक्झॅक्टली झालं. बाईक पिकअपच घेत नव्हती. 5 मिनटं म्हणून ब्रेक घेतला आणि मग निघू. ही ट्रॅफिक कंटिन्यू आहे. जसं धुळे सोडलं आहे, जस्ट वेट. जसं धुळे सोडलं, धुळ्यापासून कंटिन्यू असंच ट्रॅफिक आहे, ट्रक्स. कारण की इंदोरला मोठं मार्केट आहे आणि जळगाव, धुळे वगैरे, नंदुरबार हे सगळीकडचे ट्रक, शेतीमालचे जे ट्रक आहे ते सगळे इंदोरला जातात. म्हणून ट्रॅफिक इथं नेहमी असते. कंटिन्यू घाट सेक्शनमध्ये पण ट्रॅफिक आहे आणि मोकळ्या रोडला पण आहे. ट्रॅफिक सुरू झाली आपल्याला आता. जसं धुळे सोडलं तसं कंटिन्यू ट्रॅफिक आणि पाऊस कंटिन्यू लागतोय. म्हणून कॅमेरा मी आजच ठेवला होता. कारण की 5 मिनटं थांबतो आणि परत चालू होतो, 5 मिनटं थांबतो आणि परत चालू होतो. त्याच्यामुळे निम्मा वेळ गेला आहे माझा. म्हणून मी गोप्रो ठेवून दिला होता. आणि आता मला तरी वाटतं ब्रेकची गरज आहे. वातावरण काय झालं आहे एकदम. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आत्ता मी पोहोचलो आहे धीरला, MP मध्य प्रदेशमध्ये. तर 8:30 वाजेला मी बरोबर धीरला रात्री पोहोचलो. फ्रेश वगैरे होऊन आलो, जेवण वगैरे जाऊन आता बसलो आहे. तर जवळपास आपला प्लॅन होता रतलामचा पोहोचायचा, तो पॉसिबल नाही झाला कारण की धीरलाच 8-8:30 वाजले होते. म्हणून मग धीरला स्टे केला. उद्या मे बी किशनगड किंवा अजमेरला ट्राय करू.
आणि जसं मी पुण्यातनं निघालो, पुणे टू धीर जवळपास कंटिन्यू पावसातनं आलो. फक्त मला वाटतं धुळ्याच्या जवळपास तिथं थोडाफार पाऊस नव्हता. बाकी मग धुळं सोडलं तसं पाऊस चालू झाला.